संतोष देशमुख हत्येचा आरोपी सुदर्शन घुलेची कबुली, खंडणी वसुलीमध्ये अडथळा आणल्यामुळे केला खून। देशमुखांनी प्रतीक घुलेला वाढदिवशीच मारहाण केल्यामुळे राग आल्याचं दिलं कारण। सुदर्शन घुलेच्या कबुलीने कराड आणि धनंजय मुंडेंचाही कटातील सहभाग स्पष्ट। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दावा। धनंजय मुंडेंनाही हत्येच्या खटल्यात 6 आरोपी करण्याची मागणी। इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली। कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये उलगडा। मोबाईलमधील डेटाही डिलीट केल्याचं मान्य। नागपूर दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीचा प्रशासनाचा प्रस्ताव। दंगलीतल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण। सर्व प्रकारच्या 61 वाहनांचं नुकसान। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। नागपूर दंगलींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलकडनं सोशल मीडियावर पाळत। वेव्हान फॉरवर्ड यांना सायबर सेलचा इशारा। दिशा सालियनचा शवविच्छेदनाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती। दिशाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर। दिशावर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचंही अहवालामध्ये नमूद। संविधानावरच्या विशेष चर्चेनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांकडनं दिलखुलास कौतुक। भाषणाचं पुस्तक प्रकाशित करण्याची सूचना। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची मागणी। सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कोकाटे अडचणीत। देवाने अल्लाने जेवढं आयुष्य दिलंय तेवढंच आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगकडनं येणाऱ्या धमक्यांवर अभिनेता सलमान खानचं उत्तर। मुंबईतून क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णपणे बंद होणार। छळ आणि वसुलीच्या वाढत्या तक्रारींमुळे क्लीनअप मार्शलच्या कंत्राटाला नाकारली मुदतवाढ।